दिवसभर तू माझ्यासाठी उपास केलास. काय वागलो मी? नाही, पण तुम्ही आले आले मी बुणबुण करायला नको होती. तसं नाही ग, दिवसभर तू माझी वाट पाहत होतीस. नाही, पण ठीक आहे ना. गजरा आणलात तुम्ही, सगळं कळलं मला, सगळं मिळालं. काय मग अनुप्रिया पाटकर, कशी झाली तुझी वटपौर्णिमा? खूप छान. तू बायकांना कंटाळा नाही येत का ग दरवर्षी ते राऊंड? काही काय बोलता तुम्ही? कधी कधी तुम्ही कंटाळा कशाला येणार मला? उलट दरवर्षी आणखीन उत्साहाने पूजा करते मी. का माहिती? कारण दरवर्षी माझं तुमच्यावरचं प्रेम वाढत जातं. कमी नाही होत. हे किती वेड्यासारखा वागलो तरी अजिबात कमी नाही, वाढतच जात. अहो, सांगायचं राहिलं, आज पूजेला कोण आलं होतं माहितीये? कोण? शनाया. असंच तिला बघून मी पण सरप्राईज झाले होते. मी तिला विचारलं, काय इकडे जून? ती इकडे आली पूजेला आपल्याजवळ. तर मला म्हणाली की आमच्या घराजवळ वडाचं झाड नाहीये. छान नटून थटून आली होती, साडी नेसली होती, आंबाडा, हिल्स घातली होती, ती एवढी उंच, त्यात ते हिल्स. मी तिला असं काही बोलले नाही. मी म्हणाले की चल पूजेला, तर हिल्स होते. मी म्हटलं ते सँडल्स नाही काढणार आहे ना मी. मग केली पूजा. शनायाना जरा विचित्र वाटते मला. असं असं का बोललात तुम्ही? ते पिहूला पण असंच वाटतं. पिऊला काय वाटतं? की ती शनाया विचित्र आहे, जरा ऑड वागते. ऐक ना, तू आणू तिला, पिऊला जरा आवर घाला. तिच्या बालबुद्धीला हे कळत नाहीये, तिच्या बापाला ज्या माणसामुळे काम मिळालंय तो माणूस शनायाचा नवरा आहे. तिला तिच्यामुळे जर काही नाही नाही नाही, मी बोलले तिच्याशी, समजावलंय तिला, आणि हेच सांगितलं मी तिला पण. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, ती काही बोलणार नाही. वटपौर्णिमा झाली असेल, तो झोपूया का? आवरायचंय मला. आवरणार. थँक्यू. का फोन करते ही काय वेळ आहे का? जाऊ दे, घेतच नाही. बंदच करतो फोन. बंदच कर अविनाश, बंद कर. हावी फोन का उचलत नाहीये? चिडला असेल का माझ्यावर? ओ गॉड, असं होऊन चालणार नाहीये शनाया, असं होऊन नाही चालणार रे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. अविनी फोन स्विच ऑफ करून ठेवला म्हणजे तो नक्की चिडलाय माझ्यावर. हे सगळं ना ते जेकीमुळे झालं. जेकीमुळे झालंय सगळं. तो अवीला किती काय काय बोलला तिथे. अवी जेकेला घाबरला असेल आणि माझ्यावर चिडून बसला असेल आता. नो शनाया, पण असं होऊन चालणार नाहीये. अवी मला परत कॉन्टॅक्ट करेल ना? काहीतरी करावं लागणार आहे. गुड मॉर्निंग सख्यांनो. वेल, आज मी तुम्हाला एक लाईफ मंत्र देणार आहे. सो नीट ऐका हा सगळ्यांनी. काय ना,
दुसऱ्याला आनंदी बघण्यासाठी स्वतःलाच किती त्रास देतो ना आपण. आपला कोंडमारा करून घेऊन दुसऱ्याला श्वास देतो आपण. खूप बायकांना तर सवयच असते स्वतःलाच दोष देण्याची, त्यांचा दोष नसला तरीही. हे खूप चुकीचं आहे हा. समोरच्याचं चुकलं असेल तर ते सांगायची आपल्यात खरं तर हिंमत हवी. नाहीतर समोरचा आयुष्यभर चूक करत राहील आणि तुमचा अपमान करत